नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शुक्रवारी ज्या पद्धतीत ट्विटर म्हणजे आता ज्याला एक्स म्हणतात त्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर भारतीय जनता पक्षाकडून एक पोस्ट टाकण्यात आली आणि बघता बघता ती सोशल मीडियात व्हायरल होण्यापेक्षा सगळ्या मराठी माध्यमात व्हायरल होऊन गेली आणि 1, 2, 3 करता करता सगळ्या चॅनेलवर फक्त तोच विषय होता. पण ती पोस्ट बारकाईने वाचून समजून घेण्याचा कोणी प्रयत्न केला नाही आणि अचानक बघता बघता सगळ्या माध्यमामध्ये सगळ्या राजकीय पक्षांना, त्यांच्या आमदारांना, नेत्यांना गावबंदी करण्यावर ज्या बातम्या चालल्या होत्या त्या कुठल्या कुठे गायब झाल्या आणि महाराष्ट्रात परत एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून येणार यावरून हलखल्लोळ आणि बवाल वगैरे सुरू झाला. पण ती पोस्ट बारकाईने बघावी याचा विचार कोणाच्या डोक्याला शिवला नाही आणि नंतर संध्याकाळ होता होता 9 वाजण्याच्या आसपास वगैरे ती पोस्ट डिलीट पण झाली. मग ती पोस्ट टाकली कोणी होती ते आधीच सगळ्यांना माहिती आहे की ती पोस्ट अगदीच कोणीतरी फेक वगैरे होती अशी बिलकुल नाही. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचा जो ट्विटर अकाउंट आहे, एक्स अकाउंट आहे, त्यातून ही पोस्ट टाकली गेली होती आणि त्यामुळे ती अधिकृत समजली गेली. पण खुद्द भाजपच्याच अनेक नेत्यांना ही पोस्ट का टाकली, त्याचा अर्थ काय होतो, त्याचा आशय काय होतो याचा अंदाज व्यक्त करता येत नव्हता आणि मिळेल त्याला वेगवेगळ्या वाहिन्या सगळ्या पक्षातल्या कोण मिळेल त्याला बोलावून त्याच्याकडून प्रतिक्रिया घेत होत्या. पण याला हुलकावणी म्हणतात. ट्विटरवरची पोस्ट गायब का झाली ह्याचाही शोध घेतला गेला नाही. पण यालाच तर मित्रांनो सोशल मीडियाचा वापर हा राजकारणासाठी किती चतुराईने करायचा असतो आणि बघता बघता आपल्या प्रतिपक्षात जे उभे आहेत, आपल्या विरोधात जे उभे आहेत, आपल्याशी संघर्ष करायला जे उभे आहेत त्यांच्या राजकारणाला शह देऊन नामानिराळं कसं व्हायचं ह्याचा आदर्श एक प्रकारे किंवा एक सुंदर वस्तुपाठ भारतीय जनता पक्षाने घालून दिला असं म्हटलं पाहिजे. अर्थात इथे भारतीय जनता पक्ष हा एकटाच पक्ष म्हणता येत नाही. याचं कारण हा विषय माजी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित आहे आणि ट्विटरचा किती चतुराईने वापर करायचा आणि आपल्या विरोधकांना शह द्यायचा आणि परत नामानिरळं राहायचं हे तंत्र सोशल मीडियामध्ये देवेंद्र फडणवीसांनी किती झकास आणलेला आहे याचा हा एक पुरावा आहे. हा मी एक पुरावा म्हणतो कारण दुसराही पुरावा आहे, तोही मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्यासाठी हा दुसरा व्हिडिओ त्याच विषयावर मी करतोय. ही पहिली वेळ नाही आहे मित्रांनो, ही पहिली वेळ नाही आहे. देवेंद्र फडणवीस हे दगाबाजीने मुख्यमंत्री पद गमावल्यामुळे महाराष्ट्राचे विरोधी नेता म्हणून काम करत होते आणि त्यांना दगा देऊन मुख्यमंत्रीपद बळकावलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात मिरवत होते. त्या कालखंडातला हा किस्सा आहे. एकाच वेळेला आपल्या प्रतिस्पर्ध्यांना, प्रतिस्पर्धी राजकारण्यांना आणि एकूण माध्यमांना कशी झुकांडी द्यायची याचा तो देवेंद्र फडणवीसांनी घालून दिलेला पहिला वस्तुपाठ होता. शुक्रवारी जी काय पोस्ट आली, मी पुन्हा येईन, तो दुसरा विषय होता किंवा दुसरा वस्तुपाठ होता. पण पहिला वस्तुपाठ हा जवळजवळ 2 वर्षापूर्वीचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आल्यानंतर त्याने एकामागून एक इन्फ्रास्ट्रक्चरची मोठमोठी कामं काढली. तो नागपूर मुंबई जोडणारा समृद्धी मार्ग असो किंवा मुंबई पुणे किंवा मोठमोठ्या सगळ्या महानगरातल्या मेट्रो ट्रेन्स असोत, मेट्रोच्या गाड्या असोत, हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प, मोठमोठे रुंद रस्ते हे सगळे फडणवीसांच्या काळात सुरू झाले. पण 5 वर्षानंतर त्यांना ती सगळी यात्रा पुढे घेऊन जायला वंचित ठेवण्याचं राजकारण झालं. त्यासाठी युतीत बरोबर येऊन लढणारे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांची दगाबाजी केली होती आणि आपण ज्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवलो
आणि ज्यांना मतदारांनी नाकारले त्यांना सत्तेवर आणून बसवण्याचं पाप उद्धव ठाकरे यांनी 2019 केलं. आणि इथपर्यंत सुद्धा ठीक होतं, याला राजकारण म्हणता येईल. पण ज्या मित्राबरोबर आपण विधानसभेची निवडणूक लढवली होती त्याच्याशी सूडबुद्धीने किती कमालीचं निर्दयपणे वागता येईल, निर्डावल्यासारखं वागता येईल, याचा एक परिपाठ किंवा वस्तुपाठ हा उद्धव ठाकरेंनी आपल्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत घडून दाखवला. ज्या प्रकल्पाची सुरुवात देवेंद्र फडणवीसांनी केली होती, मुंबईतल्या वेगवेगळ्या मेट्रो लाईन्सची, त्याच्या वेगवेगळ्या स्टेशनची वगैरे उद्घाटनं करत उद्धव ठाकरे फिरत होते आणि मुंबईतला सगळ्याच्या सगळा मीडिया, सगळेच्या सगळे पत्रकार, कॅमेरामन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी मंत्री यांच्या गोतावळ्याबरोबर फिरत होते. तो दिवस आठवा मित्रांनो. त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडियाचा राजकारणातले डावपेच खेळण्यासाठी कसा चतुराईनं वापर करायचा याचा पहिला वस्तुपाठ दिला होता. शुक्रवारी टाकलेली मी पुन्हा येईन ही जी पोस्ट होती हा दुसरा वस्तुपाठ आहे. पण पहिला हा त्यावेळचा होता ज्यावेळेला उद्धव ठाकरे सगळ्या मंत्रिमंडळाला घेऊन आणि सगळा माध्यमांचा लवाजमा घेऊन आपण न उभारलेल्या मेट्रोचे फिता कापून आपल्या नावाच्या कुठच्या लाद्या लावून घेत होते. तो दिवस होता तो. वास्तविक विरोधी नेता म्हणून सुद्धा देवेंद्र फडणवीसांना अशा कार्यक्रमामध्ये आमंत्रित करता आलं असतं, पण त्यांना आमंत्रित करण्यात आलं नाही. आमंत्रण पत्रिकेमध्ये, समारंभ पत्रिकेमध्ये फडणवीसांचं नावसुद्धा टाकण्यात आलं नव्हतं. आणि त्याबद्दल तेव्हा भाजपच्या अनेक नेत्यांनी, प्रवक्त्यांनी आदळ आपटसुद्धा केली होती. पण त्याला हसण्यावारी नेत उद्धव ठाकरे उद्घाटनं करत फिता कापत फिरत होते. हा फक्त मित्र म्हणून देवेंद्र फडणवीसांना दिलेला दगा नव्हता. ज्यांच्या कृपेने आणि प्रयत्नामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी जाऊन बसलेले होते त्या शरद पवारांना सुद्धा वेळोवेळी टांग मारण्याचं आणि कमीपणा दाखवण्याचं काम उद्धव ठाकरे इमाने इतबारे करत होते. लक्षात ठेवा, ते जे झालं होतं उद्घाटन मेट्रोचं वगैरे, त्याच्या आदल्या आठवड्यात बीच कँडी हॉस्पिटलमध्ये शरद पवारांना जवळजवळ 10-12 दिवस दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या 3 का 4 शस्त्रक्रिया झालेल्या होत्या. त्या शस्त्रक्रियामधून सुखरूप बाहेर पडल्यानंतर शरद पवार आपल्या घरी गेले होते. सिल्वर ओक या त्यांच्या मुंबईतल्या बंगल्यावर निवासस्थानी शरद पवार विश्रांती घेत होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर घरीसुद्धा उपचार चालू होते. पण ज्याने आपल्याला मुख्यमंत्रीपदी आणून बसवण्यासाठी इतक्या करामती केल्या त्याला एक सौजन्याची भेट देऊन, सदिच्छा भेट देऊन त्याच्या प्रकृतीची चौकशी करावी इतकाही सभ्यपणा मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला नव्हता. पण त्याच मुख्यमंत्रीपदाचा फायदा घेऊन वेगवेगळी उद्घाटनं करत उद्धव ठाकरे फिरत होते, मीडियासमोर मिरवत होते. आणि अशा दिवशी अचानक ज्यांनी आपल्या तोंडचा मुख्यमंत्री पदाचा घास हिरावून घेतला त्या शरद पवारांच्या प्रकृतीची चौकशी करायला आणि त्यांना सदिच्छा द्यायला, शुभेच्छा द्यायला देवेंद्र फडणवीस सिल्वर ओकवर जाऊन पोहोचले होते. आणि अर्थातच तिथे कोणी मीडियाचा माणूस नव्हता, कुठचा कॅमेरा नव्हता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांची भेट घ्यायला, त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला पवारांच्या निवासस्थानी गेले याची बातमी कुठेही आलेली नव्हती. कारण कुठल्या रिपोर्टरला त्याची पत्ता नव्हता, कोणी रिपोर्टर सिल्वर ओकजवळ नव्हता. मग शरद पवारांची भेट घेऊन त्यांची चौकशी वगैरे केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांबरोबर एक फोटो काढला आणि तो फोटो देवेंद्र फडणवीसांनी असाच आपल्या ट्विटर अकाउंटवर टाकला होता. मला वाटते 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि एकदा देवेंद्र फडणवीसांनी तो फोटो ट्विटरवर टाकला तेव्हा एकदम मराठी माध्यमांना ब्रेकिंग न्यूज मिळाली
की देवेंद्र फडणवीस शरद पवारांना भेटायला गेले, त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला गेले. ही फार मोठी गोष्ट नव्हती मित्रांनो, पण ती मोठी एवढ्यासाठी होती की जे सौजन्य नसलेलं मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना देणारे शरद पवार त्यांच्या प्रकृतीची काडी मात्र चौकशी उद्धव ठाकरे करायला गेले नव्हते, पण ज्यांचं मुख्यमंत्रीपद शरद पवारांमुळे गेलं होतं ते मात्र एका सभ्य सुसंस्कृत माणसाप्रमाणे शरद पवारांच्या प्रकृतीची चौकशी करायला गेले. म्हणून ती बातमी मोठी होती, म्हणून ती बातमी मोठी होती. आणि झालं कसं बघा, ते एकदा आल्यानंतर सगळीकडे धमाल सुरू झाली. पण रिपोर्टर कोण होता, ही बातमी ब्रेक करणारा कोण होता? कुठलाही पत्रकार नव्हता. त्या बातमी ब्रेक करणाऱ्याचं नाव देवेंद्र फडणवीस होतं. आपल्याला आपणच सुरू केलेल्या प्रकल्पाच्या उद्घाटनापासून वंचित ठेवण्याचा जो सूडबुद्धीचा डाव उद्धव ठाकरे खेळलेले होते, त्यांचं राजकारण आणि त्यांचं मिरवणं जमीनदोस्त करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी नेमका तोच दिवस निवडला आणि शरद पवारांच्या चौकशीविषयी आत्मीयता दाखवण्याचा खेळ केलेला होता. कशी गंमत असे बघा, ट्विटरवर एक पोस्ट टाकली फडणवीसांनी आणि उद्धव ठाकरे एवढा लवाजमा घेऊन जे फिरत होते ते सगळे कार्यक्रम, ते सगळं चित्रण एका 5 मिनिटात बाजूला झालं आणि देवेंद्र फडणवीस शरद पवारांना भेटले. ही इतकी ब्रेकिंग न्यूज झाली की रात्रीपर्यंत त्या दिवशी फक्त देवेंद्र फडणवीस शरद पवारांकडे गेले हीच एक बातमी होती. आणि ती बातमी ब्रेक करणाऱ्या रिपोर्टरचं नाव, वार्ताहराचं नाव, पत्रकाराचं नाव देवेंद्र फडणवीसच होतं. सोशल मीडियात टाकलेली एक पोस्ट मोक्याच्या वेळी, मोक्याच्या दिवशी, मोक्याच्या प्रसंगी टाकली तर केवढी मोठी राजकीय उलथापालथ घडवू शकते याचा तो नमुना होता. आपली एक पोस्टसुद्धा 3 पक्षांचं प्रचंड बहुमत घेऊन मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे यांच्या आघाडीला आणि सत्तेला हादरे देऊ शकतं हे देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडियातल्या एका पोस्टवरून करून दाखवलं होतं. आणि म्हणून मी त्याला सोशल मीडियातून खेळलं जाणारं, ट्विटरवरून खेळलं जाणारं राजकारण म्हणतो. किंवा ट्विटरवरून राजकारण खेळायचं असेल, सोशल मीडियातून राजकारण खेळायचं असेल तर सगळ्या विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांकडून त्याचे धडे गिरवावेत असा मी सल्ला देईन. अर्थात तो कोणी मानणार नाही हा भाग वेगळा आहे, ज्याच्या त्याच्या कर्माचा प्रश्न असतो. आपण सांगू शकतो, ऐकणं न ऐकणं किंवा त्याप्रमाणे वागणं न वागणं हे ज्याच्या त्याच्या हाती असतं. किंवा सोशल मीडियाचा वापर राजकारणात देखील किती शिताफीने करायचा असतो याचा वस्तुपाठ 2 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी अतिशय झकास पद्धतीने घडवला होता. आणि आपण केलेल्या कर्तृत्वावर फुकटच्या आयत्या पिठावर रेघोटे मारायला गेलेले उद्धव ठाकरे यांना धडा शिकवला होता एक सोशल मीडियातली पोस्ट. आणि याची चर्चा देवेंद्र फडणवीस हा डाव खेळले, अतिशय जबरदस्त डाव खेळले आणि उद्धव ठाकरे यांच्या मिरवण्याला त्यांनी ब्रेक लावून टाकला. याच्यावर चर्चासुद्धा झाली नाही. चर्चा करणार कोण? कारण आपण नालायक ठरलो. आपल्याला फडणवीसांची बातमी फडणवीसांनी जाहीर केल्यावर कळली. आपण रिपोर्टिंगमध्ये, पत्रकारितेमध्ये, बातमीदारीमध्ये कमी पडलो, नाकर्ते ठरलो. हे कुठली माध्यमं मान्य करणार होती? त्यामुळे देवेंद्र फडणवीस यात जो डाव खेळले त्याची चर्चाही कुठे झाली नाही. चर्चा कुठे झाली नाही. कारण ती चर्चा ही उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेली असती एवढंच नव्हतं, तर पत्रकारांच्या चमचेगिरी, भाटगिरी यालाही शह देण्यासाठी सोशल मीडियाचा कसा उत्तम उपयोग करता येतो याचा धडाच देवेंद्र फडणवीसांनी या एका पोस्टमधून घडवून दिलेला होता. आणि गंमत बघा मित्रांनो, मी देवेंद्रची भाटगिरी करतो, भाऊ तोरसेकर फडणवीसांचा भाजपचा चमचा आहे म्हटलं जातं, पण त्याच्यावर सुद्धा मीच व्हिडिओ केला होता
आणि देवेंद्र फडणवीस यांनी कसं अतिशय चतुराईने सोशल मीडियाच्या एक पोस्टवरून महाविकास आघाडीच्या राजकारणावरून बोळा फिरवला, हा व्हिडिओ पण मीच केला होता. कारण इतरांना त्यातलं राजकारण पण समजलं नाही, त्यातली चतुराई समजली नाही. त्यामुळे त्यामागचा बिलंदर राजकारणी बघता आला नाही, ओळखता आला नाही. आणि योगायोग असा की त्यानंतर जवळजवळ 2 महिन्यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस आणि माझी भेट झाली, तेव्हा त्यांनी माझ्याजवळ कबूल केलं, तुम्ही एकट्याने माझी चतुराई चलाखी पकडलीत, बाकी कुठल्याही पत्रकाराला मी ती पोस्ट तशी का टाकली होती, त्याच दिवशी मी शरद पवारांना का भेटायला गेलो होतो हे कळूसुद्धा शकलं नाही, याची कबुली फडणवीसांनी प्रत्यक्ष भेटीत मला दिली. आणि इथे गंमत लक्षात घ्यायची असते मित्रांनो, राजकारणामध्ये तुमच्या हाताशी साधनं किती आहेत, तुमच्याकडे मनुष्यबळ किती आहे, या गोष्टी दुय्यम असतात. लढाईत असो किंवा राजकारणात असो किंवा अगदी पत्त्याच्या खेळात असो किंवा क्रिकेटच्या मैदानात असो, तुमच्या हाताशी काय आहे हे महत्त्वाचं नसतं. जे काही हाताशी आहे ते त्रोटक तोकडं कमी असेल तरी ते तुम्ही किती चतुराईने आणि शिताफीने वापरता आणि आपल्या प्रतिपक्षाला किंवा आपल्या विरोधी पक्षाला, आपल्या प्रतिस्पर्ध्याला मात देता, याला महत्त्व असतं. आणि ते जितकं लढाईत असतं तितकं राजकारणात सुद्धा असतं. उद्धव ठाकरेंना ज्यांनी मुख्यमंत्री केलं त्याच शरद पवारांचा वापर देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनाच शह देण्यासाठी केला. आणि त्यासाठी सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म हा अतिशय चतुराईने वापरला, हे म्हणून समजून घेतलं पाहिजे. तर मग तेव्हा जर समजून घेतलं असतं तर अचानक 27 ऑक्टोबरला मी पुन्हा येईन, महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी पुन्हा येईन, ही जुनी पोस्ट किंवा जुनं भाषण, तो जुना व्हिडिओ महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत हँडलवरून का टाकला याचा अर्थ कळला असता. पण तेवढं डोकं चालवायला डोक्यामध्ये अक्कल पण असावी लागते. त्याचाच जर दुष्काळ माध्यमामधून पडलेला असेल तर मग ही चतुराई कळणार कशी. आणि किती मारलेत बघा, एका दगडात किती पक्षी मारलेत, सैरभैर विस्कटून टाकलं. जे काय माध्यमातून गेले आठवडाभर राजकारण खेळलं जात होतं ते बघता बघता असं विस्कटून टाकलं. म्हणून मी त्याला सोशल मीडियाचा आपल्या राजकारणासाठी, डावपेचासाठी कसा शिताफीने वापर करावा त्याचा वस्तुपाठ किंवा धडा म्हणतो. ज्यांना शिकायचं आहे त्यांनी शिकावं, नाही त्यांनी कर्मचारी जावं. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.